जय सद्गुरू. आजचा फोटो पाहून तुम्हाला फार वाटलं असेल की रावणाकडून शिकून घेण्यासारखं काय आहे. तर मित्र हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक मनुष्य कितीही वाईट असला तरी त्याच्याकडून काही ना काही शिकून घेण्यासारखं असतंच. आपल्याला रावणाने 3 गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत ज्या फार महत्त्वाच्या आहेत आणि आपल्या आयुष्यात त्या फार महत्त्वाच्या ठरतील. तर त्याच्यापैकी काही गोष्टी आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. खरं म्हणजे या गोष्टी आपल्याला रावणाच्या अंतकाळी सांगतात. म्हणजेच जेव्हा प्रभू श्रीराम रावणाच्या बेंबीत बाण मारतात आणि रावण मरणाच्या दारावर टेकलेलाच असतो, त्या टायमाला प्रभू श्रीराम हे लक्ष्मणाला सांगतात की तू जा आणि रावणाजवळून या संसाराबद्दलचे ज्ञान घेऊन ये. आता लक्ष्मणाला वाटतं की आपण का जावं त्यांच्याजवळ, पण प्रभू श्रीरामांची आज्ञा त्याने पाळतात व रावणाजवळ जाऊन उभे राहतात. आता त्या टायमाला कथा अशी सांगण्यात येते की लक्ष्मण हे रावणाच्या डोक्याच्या जवळ उभे होते. मग रावण काहीच बोलला नाही. त्याच्यानंतर लक्ष्मण हे प्रभू श्रीरामांजवळ वापस येतात आणि त्यांना बोलू लागतात की ते तर काहीच बोलत नाही. तर प्रभू श्रीराम सांगता की तुम्ही त्यांच्या डोक्याजवळ उभे होते, चुकीचं, तुम्ही त्यांच्या पायाजवळ उभे राहा. आणि याचा एक सार्थक आपल्याला महाभारतातही दिसून येतं. पण आज आपण त्याच्याबद्दल नाही तर याच्याबद्दल चर्चा करू. तर जेव्हा लक्ष्मण हे रावणाच्या पायाजवळ उभे राहतात तेव्हा रावण त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. तर तिच्यात ते सर्वात पहिली गोष्ट सांगतात की तुम्ही पाप करण्यापासून जितके दूर राहू शकाल तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ काय? तुम्हाला समजतंय ना की ही गोष्ट वाईट आहे, ही गोष्ट केल्याने आपण वाईट दिसू, तर ती गोष्ट करूच नका ना. तुम्हाला वाईट आहे ना, ह्या गोष्टीचा परिणाम हा वाईटच आहे, किंवा आपण जी गोष्ट करतोय ती गोष्ट वाईटच आहे, याच्यातून आपल्याला जे भेटेल ते पापच भेटेल. तर त्या गोष्टीपासून दूर राहा. खूप लोकांना असं माहीत आहे की तंबाखू खाल्ल्यामुळे त्यांचे जीवन हे धोक्यात येऊ शकते, तर ती चुकीची गोष्ट आहे. प्रत्येकाला एवढं सामान्य ज्ञान आहे की तंबाखू खाल्ल्यामुळे आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. मग त्या गोष्टीपासून दूरच राहायला हवं. रावणाने ही पहिली गोष्ट सांगितली होती की तुम्ही जितकं पाप करण्यापासून दूर राहू शकाल तितकं तुम्ही दूर राहावं. दुसरी गोष्ट, रावणाने इथे दुसरी गोष्ट हीही सांगितली होती की तुमच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या गुपित गोष्टी आहेत, त्या कोणाजवळ सांगू नका. इथे रावणाने हे का सांगितलं? कारण की रावणाने बिभीषणाला सांगितलं होतं की बेंबीत त्याची मृत्यू आहे. त्याच्यामुळे रावण लक्ष्मणाला सांगतात की ही चूक कधीच करू नये. तुमचे जे गुपित गोष्टी आहेत त्या तुम्ही कोणालाही सांगू नका, अगदी कोणालाही नाही. तुमच्या गुपित गोष्टी या तुमच्यापर्यंत सीमित असायला हव्या. आणि म्हणूनच ह्या 2 गोष्टी रावणाने आपल्याला सांगितल्या आहेत, ज्यांचे महत्त्व आपल्या आयुष्यात फार मोठे आहे. आणि या 2 गोष्टी आपण लक्षात असू द्यायला हव्या. मित्र हो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आशय व आक्षेपासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.